नमस्कार. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 1 ते 8. अर्जुन बोले कृष्णास, एक वाक्यता नाही बोलण्यात. करावा कसा विचार, याचे बाबत. सांगता हे तुम्हीच, कर्माचा करावा त्याग. आता का देता उत्तेजन, कर्मयोगास. ऐसे हे दुटप्पी बोल, अल्पमती आम्हा नाही कळत. नाही पुरेसे उलगडत, ऐक तू अनंत. सांगावे आम्ही तुझ काय, एक तत्व सांगायचे जर. एकनिष्ठपणेच बोल, ते एक सार. आपण आहात महान, विनविले आपणास मागेच. न सांगावे हे तत्वज्ञान, संदिग्धपणे. मागचे द्यावे सोडून, आता सांगावे उलगडून. या दोन मार्गातील, असे कोणता उत्तम. ज्याचा शेवट असे शुद्ध, फळ होतसे प्राप्त अचूक. आणि जयाचे अनुष्ठान, सहज आणि सरळ. निद्रा सुखात न येता व्यत्यय, बहुत होतसे मार्गक्रमण. वाहन असे जे सुखकारक, सांग तू तो मार्ग. या अध्यायाच्या सुरुवातीला योग गर्भयोग हा अध्याय क्रमांक 5. त्यात अर्जुन कृष्णाला म्हणतोय, अरे भगवंता, तुझ्या बोलण्यात एक वाक्यता तरी आहे का? आता याबाबत मी कसा काय विचार करायचा? एकदा तर तुम्हीच सांगता की कर्माचा त्याग करायचा, आणि आता मग कर्मयोगालाच उत्तेजन का देता? असे हे दुटप्पी बोल मला मुळीच कळत नाहीत. एकतर मी अल्पमती, तेव्हा मला पुरेसं हे उलगडत नाही. आता मी तुला काय सांगणार? एक तत्व जर सांगायचं तर एकनिष्ठपणेच एकसारच सांगितलं पाहिजे ना. आपण तर महान आहात. मागेच मी आपल्याला विनवणी केली आहे की हे तत्वज्ञान मला संदिग्धपणे न सांगता सरळ सरळ उलगडून सांगा. आता या दोन मार्गातला उत्तम मार्ग कोणता बरं? कर्मयोग का ज्ञानयोग? असा मार्ग मला सांगा की ज्याचा शेवट अगदी शुद्ध आहे आणि ज्याचं अवलंबन करता अचूक फळाची प्राप्ती होईल, आणि त्याचं अनुष्ठानसुद्धा अगदी सहज आणि सरळ असं असेल. जणू काही निद्रासुख घेत असताना कुठलाही व्यत्यय न येता खूप सारा मार्ग पुढे जाणारं असं एखादं सुखकारक वाहन असेल, असाच काहीसा मार्ग हे भगवान कृष्णा तू मला सांग. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 1 ते 8. धन्यवाद.
नमस्कार. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 9 ते 15. अर्जुनाचे हे ऐकुनी बोल, देव बोले आनंदून, म्हणे संतुष्ट होऊन, ऐकतसेही होईल. आता म्हणती ज्ञानदेव, असा जो असे दैववान, कामधेनुसारखी ज्याची माय, चंद्रही मिळे त्याला खेळावयास. श्री शंकर होता प्रसन्न, उपमन्यू बोलला म्हणून, हवा दूध भात म्हणून, क्षीरसमुद्र दिला त्यास. उदारपणाचे जे आगर, अर्जुनाच्या होता आधीन, सर्व सुखांचे वसती स्थान, होतसे अर्जुन. लक्ष्मीकांता सारखा मालक, मिळाला जर कोणास, मागून घ्यावे हवे काय, त्यात कसले आश्चर्य. मागत असे जे अर्जुन, कृष्ण देतसे प्रसन्न होऊन, काय बोलले श्रीकृष्ण, सांगतो ते म्हणती ज्ञानदेव. श्रीकृष्ण बोले अर्जुनास, संन्यास तसेच कर्मयोग, तात्विक दृष्ट्या करता विचार, दोन्हीने होतसे मोक्ष प्राप्त. अर्जुनाचे हे बोल ऐकून भगवान श्रीकृष्ण आनंदून गेले आणि संतुष्ट होऊन म्हणले, अरे अर्जुना, ऐक, तसंही होईल. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असा जो दैववान किंवा नशीबवान आहे, ज्याला कामधेनूसारखी आई आहे, त्याला बाकी काही तर सोडा, पण खेळायला मागितलं तर चंद्रही मिळेल. जसं की शंकर प्रसन्न झाला आणि उपमन्यूनी हट्ट केला म्हणून दूधभात हवा, म्हणून शंकराने त्याला क्षीरसमुद्रही दिला. ह्याची एक छोटीशी कथा. उपमन्यू हा वसिष्ठ कुळातल्या व्याघ्रपादाचा मोठा मुलगा. धाकट्या मुलाचं नाव धौम्य. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. तेव्हा साहजिकच त्यांची आई या दोघांना पाण्यामध्ये पीठ कालवून देत असे. एकदा ती दोन्ही भावंड एका कुणाच्या तरी घरी खेळायला गेली. तिथे त्यांच्या मुलांबरोबर ह्यांनासुद्धा ताजं काढलेलं दूध देण्यात आलं. तोपर्यंत उपमन्यूनी खऱ्या दुधाची चवच घेतली नव्हती. तेव्हा घरी आल्यावर तो दुधासाठी हट्ट धरून बसला. नेहमीचं पीठ पाणी तो पिईना. तेव्हा आई वैतागून म्हणली, खरं दूध मिळण्या एवढं तुमच्या पूर्वजन्मीचं आराधन नव्हतं, तेव्हा तुम्हाला ते कुठून मिळणार. हे ऐकून उपमन्यूनी कडक तपाचरण सुरू केलं आणि शंकरांना प्रसन्न करून घेतलं. तेव्हा भगवान शंकरांनी याला सदैव दुधाची धार प्राप्त व्हावी म्हणून क्षीरसमुद्रच बहाल केला. तेव्हा उदारपणाचं जे आगर तेच अर्जुनाच्या अधीन झालेलं आहे. त्यामुळे अर्जुन हे सर्व सुखांचं वसतिस्थान होऊन गेलेलं आहे. लक्ष्मीकांतासारखा जर का मालक मिळाला तर कुणाला जे काही हवं असेल
ते मागून घ्यावंसं वाटलं तर त्यात कुठलं आलंय आश्चर्य. त्यामुळे अर्जुन जे जे मागत होता ते भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होऊन त्याला देत होते. त्यामुळे ह्यानंतर श्रीकृष्ण काय म्हणाले हे मी सांगतो असं ज्ञानेश्वर म्हणत आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अरे संन्यास काय किंवा कर्मयोग काय? तात्विकदृष्ट्या जर विचार केला तर दोन्हीनीही मोक्षप्राप्तीच होत असते. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 9 ते 15. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 16 ते 23. जाणत्या नेणत्या सकळांस कर्मयोग वाटे सुलभ. जलाशयावर तरण्यास अबाल स्त्रियांस नौका सोयीस्कर. विचार करता सारासार कर्मयोग असे सुकर. न घेता कर्मसन्न्यास फलप्राप्ती अनायास. आता एवढ्यासाठीच कर्मसन्न्यासाचे सांगतो लक्षण. मग करशील तू मान्य मार्ग दोन्ही असती एक. गत गोष्टींचा जासन आठव काही न मिळता न धरियास. मेरू पर्वताचे समान अचल असे अंतःकरण. तसेच ज्याच्या अंतरात नसे मी आणि माझे पण. सदोदित तू त्यास जाण संन्यासीच. मग ज्याचे असे तयार होईन कशाचा त्यास संग. प्राप्त होई त्यास शाश्वत सुख विनासायास. ऐसी स्थिती होता प्राप्त न लागे करावा घराचा त्याग. आसक्ती जे घेते मन तेच होतसे निस्संग. विझून जाता विस्तव राहते जे राखेचे ढेकूळ. कापसातही गुंडाळून ठेवता येते सहज. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे जाणते नेणते त्या सगळ्यांनाच कर्मयोग हा अत्यंत सोपा वाटतो. जसं की अबाल आणि स्त्रिया यांना पाण्यावरती तरंगायचं असेल किंवा तरून जायचं असेल तर नौका किंवा नाव सोयीची पडते. सारासार विचार करता कर्मयोगच अत्यंत सोपा असा असतो. कर्मसन्यास न घेता ज्यामुळे फळाची प्राप्ती सहजीच प्राप्त होते. आता एवढ्यासाठीच कर्मसन्यासाची सुद्धा लक्षणं सांगतो. मग तू मान्य करशील की कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्हीही एकच आहेत म्हणून. मागे झालेल्या गोष्टींचा ज्याला आठव नसतो आणि काहीही आस न धरता काहीही मिळवण्यासाठी
जे कष्ट करत नसतात. जसं मेरू पर्वत आहे त्याप्रमाणेच त्याचं अंतःकरण अत्यंत अचल असं असतं, ज्याच्या मनामध्ये मी आणि माझे पण नसतं आणि ह्याची त्याला सदोदित जाणीव असते. ज्याचं मन अशा रीतीने तयार होईल त्याला कशाचाच संग जडणार नाही आणि त्याला शाश्वत असं सुख विनासायास प्राप्त होईल. अशी स्थिती का एकदा प्राप्त झाली की घराचा त्याग करून कुठेही दूर जावं लागत नाही आणि मुळात आसक्त होतं ते मन, त्याला कशाचाच संगही जडत नाही. जसं की विस्तवातला अग्नी एकदा विझून गेला की जे राखेचं ढेकूळ राहतं ते अगदी सहजरित्या कापसातही गुंडाळून ठेवता येतं. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 16 ते 23. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 24 ते 31. तसेच संकल्प नसता बुद्धीत, असूनही तो उपाधीत, कर्मबंधात कधीच नाही तो सापडत. कल्पना जेव्हा होई दूर, त्याच वेळी घडे संन्यास. म्हणूनच असे समान कर्मसन्यास अन कर्मयोग. एकाचेच करुनी आचरण, अनुभविले ज्यांनी पूर्ण तत्व. तेही म्हणती ऐसेच, दोन्ही मार्ग समजावे एकच. एरवी तरी हे पार्थ, जयास असे अज्ञान. सांख्य आणि कर्मयोग, जाणतील का ते यांचे स्वरूप. स्वभावतःच जे असती मूर्ख, समजती हे दोन मार्ग भिन्न. प्रत्येक दिव्याचा प्रकाश, असेल का कधी विविध. जे देतसे सांख्य मार्ग, तेच देत असे योग. अशा रीतीने म्हणूनच दोन्हीतही असेल साम्य. आकाश आणि अवकाश, एकमेकांपासून का अलग. सांख्ययोग असो वा कर्मयोग, समजावे एकच. ज्यास पटले हे अभिन्नत्व, तोच पाही आत्मस्वरूप. त्यास होतसे ज्ञान प्राप्त, इहलोकी आपोआप. यानंतर अत्यंत सुंदर उपमा देऊन, म्हणजेच एखाद्या पेटलेल्या निखाऱ्यामधला अग्नी विझून गेल्यानंतर जे राखेचं ढेकूळ उरतं ते अगदी सहजपणे कापसातही गुंडाळून ठेवता येतं. तसंच एकदा का बुद्धीमधला संकल्प दूर झाला की उपाधीत म्हणजे या इहलोकामध्ये वावर करून सुद्धा ती व्यक्ती कर्मबंधामध्ये कधीच सापडत नाही. जेव्हा या सगळ्या कल्पना दूर होतील तेव्हाच खरा संन्यास घडेल असं म्हणायला हरकत नाही.
म्हणूनच कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही समानच आहेत. एकाचंच आचरण करून ज्यांनी हे पूर्ण तत्त्व अनुभवलं आहे तेही शेवटी दोन्ही मार्ग एकच आहेत असं म्हणतात. अरे पार्था, एरवी ज्याला अज्ञान आहे त्याला सांख्य काय आणि कर्मयोग काय, ते काय सांगताहेत याचं स्वरूप कधीच कळणार नाही आहे. स्वभावतःच जे मूर्ख आहेत ते ह्या दोन मार्गांना भिन्न मार्ग समजतात. जसं काही प्रत्येक दिव्याचा प्रकाश विविध का कधी समजला जातो, तसंच हे दोन्ही मार्गसुद्धा समान समजावेत. जे सांख्य मार्ग देतो तेच योगसुद्धा देतो आणि म्हणूनच दोन्हीमध्ये साम्य आहे. आकाश आणि अवकाश एकमेकांपासून कधी वेगळं करता येतं का? तसंच सांख्ययोग आणि कर्मयोग हे एकच समजावेत. आणि ज्याला ह्यांचं एकरूपत्व किंवा अभिन्नत्व पटलं तोच खऱ्या अर्थाने आत्मस्वरूप पाहू शकतो आणि या इहलोकी त्याला आपोआपच ज्ञानप्राप्ती होते. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 24 ते 31. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 32 ते 39. निष्काम कर्माचा कौशल्य मार्ग, चालता चालता त्यावरून चढतो जो मोक्षरूपी पर्वत, परमानंदाचे गाठतो शिखर. दुसराही असा एक कर्मयोगाचे ना अनुष्ठान जास, संन्यासाच्या मागे लागतो व्यर्थ, संन्यास प्राप्ती होईना कधीच. दूर केले विषयांपासून ज्याने आपुल्या मनास, गुरुवाक्याने धुवून स्वच्छ मुरविले आत्मस्वरूपात. पडण्याआधी समुद्रात लवण दिसे वेगळे अल्प, परंतु मिसळता सागरात होऊन जाईते समुद्रमय. तैसेची ज्यांचे चित्त संकल्पापासून करुनी दूर, होऊन जाते चिद्रूप, व्यापून टाके तिन्ही लोक. मग करता कर्म आणि कार्य या साऱ्यांचे व्यवहार, बंद पडती स्वभावतःच, मग करता तो होय. त्याचे ऐसे कारण त्यास नसे मग देहभान, मग करतेपणाचा आव कोठून येईल सांग. शरीराचा न करता त्याग, अव्यक्त परमात्म्याचे गुण, स्पष्ट येती अनुभवास, कर्मयोग्याचे ठाई.
त्यानंतर भगवान म्हणतात, अरे अर्जुना, निष्काम कर्माचा कौशल्य मार्ग जो आहे त्यावरून चालता चालता जो मोक्षरूपी पर्वत चढायचा प्रयत्न करतो तोच परमानंदाचं उच्च शिखर गाठतो. दुसराही असा एक असतो ज्याला कर्मयोगाचं अनुष्ठान नसतं आणि जो संन्यासाच्या मागे लागतो आणि त्याचे हे सगळे प्रयत्न व्यर्थ जातात, कारण अशी संन्यासप्राप्ती कधीच होत नसते. ज्यांनी आपल्या मनाला विषयांपासून दूर केलं आहे आणि गुरुच्या उपदेशाने किंवा गुरुच्या वाक्याने त्या मनाला स्वच्छ धुवून आत्मस्वरूपात मुरवून टाकलेला आहे, त्यालाच हा मोक्षरूपाचा आनंद गवसतो. समुद्रात पडायच्या आधी मीठ कसं वेगळं आणि थोडंसं दिसतं, पण एकदा का ते समुद्रात टाकलं की ते समुद्रमय होऊन जातं. तसंच ज्याचं मन हे संकल्पापासून एकदा का दूर झालं तर ते चिद्रूप होऊन त्रिलोकामध्ये मिसळून जातं. त्यावेळेला कर्ता, कर्म आणि कार्य या सगळ्याचे व्यवहार बंद पडतात आणि स्वभावतःच ती व्यक्ती अकर्ता होऊन जाते. त्याचं असं कारण आहे की ज्याला देहभान राहत नाही तर मग त्याच्यामध्ये कर्तेपणाचा आव तरी कुठून येणार. शरीराचा त्याग न करता अव्यक्त परमात्म्याचे गुण ज्याला स्पष्ट अनुभवायला मिळतात तोच कर्मयोगी समजावा. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 32 ते 39. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 40 ते 47. एरवी दिसे तो सामान्य, स्वशरीरी करून वास, पाळतो सारे व्यवहार, जे सर्व सामान्य. डोळ्यांनीच पाहतो जग, कानांनी करतो श्रवण, पण व्यवहाराचे आवरण चढत नाही हे नवल. स्पर्शाचेही त्यास भान, गंधानुभव नासिकेतून, बोले जे जे समयोचित, व्यवहाराचे पालन. आहार करतो सेवन, नको त्याचा करतो त्याग, झोपेची होता वेळ, निद्रा घेतो सुखे नैव. आपुल्या इच्छेनीच करतो तो मार्गक्रमण, ऐसी कर्मे सकल, करीतयांचे आचरण. काय सांगू हे एक एक, जसे करीतो श्वासोश्वास, आणि करतसे सहजीच, डोळ्यांची ही उघड झाप. सारे करतो ते तोच, पण काय त्याचे कौतुक, अनुभवाचे बळावर, करता होतो तो का सांग.
भ्रांतिरूपी अंथरुणावर जाहला होता निद्राधीन, स्वप्न सुखानी घालता घेराव, ज्ञानोदयाने होतसे जागृत. भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोग्याची लक्षणं सांगताना असं वर्णन केलं आहे की वरवर तो जरी सामान्य दिसला, स्वतःच्या शरीरामध्ये वास करून तो सगळेच्या सगळे व्यवहार सर्वसामान्य लोकांसारखे पाळत असतो. डोळ्यांनीच तो हे जग पाहतो, कानांनीच तो ऐकण्याचं काम करतो, पण तरीसुद्धा व्यवहाराचं हे आवरण त्याच्या मनावरती कधीच चढत नाही. स्पर्शाचंही त्याला भान असतं. नाकावाटे गंधही तो अनुभवत असतो. योग्य वेळेला योग्य असं तो बोलत असतो आणि व्यवहारही पाळत असतो. आहारही सेवन करतो, नको त्या गोष्टींचा त्यागही करतो. तसंच झोपेची वेळ झाली की अगदी सुखाने निद्रासुद्धा घेतो. आपल्याच इच्छेने मार्गक्रमण करतो. अशी सगळीच्या सगळी कर्म त्यांचं तो आचरण करत असतो. आता काय अजून एक एक करून सांगू, जसं की तो श्वास घेतो, श्वास सोडतो आणि सहजच डोळ्यांचीही उघडझाप करतो. हे सगळं तो करतोच, पण यात काय कौतुक? मग आपल्या या अनुभवाच्या बळावर तो काही कोणी मोठा करता का होतो? भ्रांतिरूपी म्हणजेच भ्रमाच्या अंथरुणावरती जो झोपलेला आहे आणि ज्याला स्वप्न सुखांनी घेराव घातलेला आहे, अशाला जेव्हा जाग येते तेव्हा ती ज्ञानाच्याच उदयाने येते. त्यावेळेलाच तो कर्मयोगी म्हणावा. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 40 ते 47. धन्यवाद.